नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर देव स्वप्नामध्ये का येतात हा प्रश्न अनेकांना पडतो आणि अनेकांनी त्याचा अनुभव घेतलेला असतो. झोपेच्या अवस्थेत जेव्हा आपण बाह्य जगापासून पूर्णपणे दूर जातो तेव्हा आपले अवचेतन मन कार्यरत असते. अशा वेळी अनेकदा काही अद्भुत, अपूर्व किंवा आध्यात्मिक अनुभव घडतात. त्यात देवाचे दर्शन, मंत्र ऐकू येणे, मंदिरातील दृश्य पाहणे किंवा थेट एखाद्या देवतेने संवाद साधणे अशा स्वरूपात स्वप्ने येतात. या अनुभवांना धार्मिक, मानसशास्त्रीय, आध्यात्मिक आणि सांस्कृतिक अशा सर्व अंगांनी समजून घेण्याचा प्रयत्न करणे अत्यंत आवश्यक आहे. मानसशास्त्राच्या दृष्टीने स्वप्न हे आपल्या अवचेतन मनाचे प्रतिबिंब असते. मानसशास्त्रज्ञ सिगमंड फ्राईडने स्वप्नांचे विश्लेषण करताना म्हटले आहे, झोपेत दडलेल्या इच्छा, भावना, विचार यांचा उद्रेक होतो. त्याच्या मते देवाचे स्वप्नात येणे म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या मनात खोलवर दडलेली श्रद्धा, सुरक्षा किंवा मार्गदर्शन मिळवण्याची तीव्र इच्छा. दुसरीकडे कार्ल युंग या मानसशास्त्रज्ञाने सामूहिक अवचेतन ही संकल्पना मांडली आहे. त्याच्या मते मानवजातीच्या सामूहिक अनुभवांमुळे देव, दानव, धार्मिक चिन्हे यांची प्रतीकं आपल्यात रुजतात आणि झोपेत तीच दृश्य आपल्या स्वप्नात प्रकट होतात. भारतीय धार्मिक परंपरेत स्वप्नांना अतिशय पवित्र मानले जाते. वेद, उपनिषदे, पुराणे, रामायण आणि महाभारत या ग्रंथात अशा असंख्य उदाहरणांचा उल्लेख आहे जिथे देवांनी स्वप्नांतून संदेश दिला आहे. रामायणात कैकेयीला स्वप्नातून दैवी संकेत मिळतो आणि त्या आधारे ती रामाला वनवासात पाठवते. महाभारतातही युधिष्ठिराला देवतांचे स्वप्नातील दर्शन मिळते. संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत रामदास, साईबाबा यांसारखे संतांना देखील अशा स्वप्नदर्शनांचा अनुभव आला आहे. त्यामुळे हे अनुभव एखाद्या सामान्य माणसापुरते मर्यादित न राहता संत महात्म्यांच्या जीवनात भागही बनतात. हिंदू धर्मशास्त्रानुसार स्वप्नांचे 4 प्रकार मानले जातात: दैविक, मानसिक, भविष्यसूचक आणि मोहजन्य. यापैकी दैविक स्वप्न हेच ते असते ज्यात देवाचे दर्शन होते. हे स्वप्न शुभ मानले जाते आणि अनेकदा त्यातून एखादा संदेश, सूचना किंवा भविष्यातील घटनांचा इशारा मिळतो. काही वेळा देवाचे रौद्र रूप देखील स्वप्नात दिसते, जे संकट, आपत्ती किंवा शुद्धीकरणाचे प्रतीक मानले जाते. देव जर स्वप्नात एखादी गोष्ट सांगत असेल तर ते जीवनातील दिशा बदलणारे देखील संकेत असू शकतात. मंदिर, पूजा किंवा धार्मिक स्थळ दिसल्यास आध्यात्मिक जीवनाकडे वळण्याचा इशारा मानला जातो. भारतीय समाजात अशा स्वप्नदर्शनांवर आधारित श्रद्धा खोलवर रुजलेल्या आहेत. अनेक भक्त असे म्हणतात त्यांनी स्वप्नात एखाद्या देवतेचे दर्शन घेतले आणि त्यानंतर त्यांच्या जीवनात बदल झाला. काही ठिकाणी मंदिरांची स्थापना देखील अशा स्वप्नांच्या आधारे झाली आहे. एखाद्या जागेवर ग्रामदेवतेने स्वप्नात येऊन मी इथे वसते असं सांगितल्याचे किस्से महाराष्ट्रात खूप ठिकाणी ऐकायला मिळतात. त्यानंतर तिथे ग्रामदेवताची पूजा, देवस्थान उभारणी अशा धार्मिक परंपरा सुरू झालेल्या दिसतात. अनेक भक्तांच्या अनुभवात साईबाबा, श्री पांडुरंग, श्री दत्तगुरू, देवी तुळजाभवानी, कोल्हापूरची आई अंबाबाई, महादेव किंवा इतर देवतांनी स्वप्नात येऊन त्यांना संकटातून मार्ग दाखवला अशी उदाहरणे आहेत. काही जणांनी म्हटले आहे की देवाने स्वप्नात एखादी गोष्ट सांगितली आणि ती नंतर सत्यात देखील उतरली. त्यामुळे स्वप्नातील देवदर्शनाला केवळ एक मानसिक घटना म्हणून बाजूला न टाकता ती एक अंतरात्म्याची अनुभूती मानली जाते. हे अनुभव आत्मिक आहेत की मानसिक हा वादाचा विषय आहे. धार्मिक दृष्टिकोनातून हे अनुभव अत्यंत पवित्र आणि दिव्य मानले जातात. एखाद्याला स्वप्नात देवाचे दर्शन झाले तर त्यातून त्याला मार्गदर्शन, शांती, आनंद मिळतो. असे अनुभव सहसा नकारात्मक नसतात, उलट मन शांती देणारे असतात. दुसरीकडे वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिल्यास हे अनुभव म्हणजे आपल्या मेंदूचे विश्लेषण करण्याचे एक माध्यम आहे. झोपेच्या विशिष्ट अवस्थेत, विशेषतः REM म्हणजेच रॅपिड आय मूव्हमेंट अवस्थेत मेंदू आपले विचार, भावना, आठवणी यांचे मिश्रण करून स्वप्न उभा करतो. जर एखादी व्यक्ती देवाची नित्य प्रार्थना करत असेल, भक्ती करत असेल तर त्या व्यक्तीच्या अवचेतनात देवाची प्रतिमा सक्रिय असते. ती झोपेत प्रकट होते. स्वप्नातील देवदर्शनाला काही विशिष्ट अर्थ लावले जातात. उदाहरणार्थ काय तर जर देव अत्यंत तेजस्वी रूपात दिसला तर तो शुभ संकेत असतो. पुढे काही चांगले घडणार असेल असे मानले जाते. जर रौद्र रूपात देव दिसले तर ते वाईट कर्मांपासून परावृत्त होण्यासाठी असतो. जर देव काही विशिष्ट गोष्ट सांगत असेल तर ती लक्षात ठेवून कृती केल्यास जीवनात सुधारणा होऊ शकते. मंदिर, पूजा, अर्चा, मंत्र किंवा वाद्यांचा आवाज स्वप्नात ऐकू आल्यास ते आध्यात्मिक प्रगतीचे संकेत मानले जातात. हिंदू धर्मात कर्मसिद्धांताला महत्त्व आहे. काही तत्वज्ञानानुसार जेव्हा एखादी व्यक्ती पूर्वजन्मातील शुभ कर्मे साचवते
तेव्हा तिला अशा देवी दर्शनांचा योग येतो. काही स्वप्ने केवळ इंद्रियजन्य असतात, पण काहींमध्ये दिव्यता जाणवते, शांतता, समाधान, आत्मविश्वास. त्यामुळे हे अनुभव आत्मपरीक्षणाचे साधन मानले जातात. आधुनिक विज्ञानाच्या दृष्टीने स्वप्नांतील कोणतीही प्रतिमा, आवाज किंवा भावना ही मेंदूतील स्मृतींचा, भावना आणि विचारांचा परिणाम असते. झोपेच्या वेळी आपले शरीर जरी विश्रांतीत असले तरी मेंदू कार्यरत असतो. त्याच दरम्यान तो आपल्याला असंख्य दृश्य दाखवतो. ही दृश्ये आपल्याला दैनंदिन जीवनातील अनुभवांवर, श्रद्धांवर आणि मनातील अपेक्षांवर आधारित असतात. म्हणूनच जो माणूस देवाची सेवा, प्रार्थना, ध्यान यामध्ये गुंतलेला असतो त्याच्या स्वप्नात देव प्रतिमांचा प्रवेश अधिक सहजतेने होतो. सारांश पाहता देव स्वप्नात का येतात या प्रश्नाचे उत्तर बहुपर्यायी आहे. काहींसाठी तो दैवी अनुभव आहे, काहींसाठी श्रद्धेचा परिणाम आहे, तर काहींसाठी तो फक्त मेंदूचा एक खेळ आहे. मात्र या अनुभवाचा अनादर न करता त्यातून काही सकारात्मक शिकवण मिळते का हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. देव स्वप्नात आल्यावर श्रद्धा वाढते, आत्मविश्वास मिळतो आणि कधीकधी जीवनाचा मार्गसुद्धा बदलतो. त्यामुळे ही एक अंतर्मनाशी झालेली दैवी भेट मानावी का याचा विचार प्रत्येकाने स्वतःच्या अनुभवावरून करावा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर लोकांना शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.